नीट पेपरफुटी संदर्भामध्ये मोठेगावकरचा जुना व्हिडिओ देखील व्हायरल होतो। पेपरफुटीवरून बोलणाऱ्या मोठेगावकरचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे। नीट परीक्षा प्रामाणिकपणे घ्या अशी मागणी करणारा मोठेगावकरच आरोपी निघाला। पेपरफुटी प्रकरणात मोठेगावकरला सीबीआय कोठडी आहे। खूप मोठा अन्याय होतो महाराष्ट्र विद्यार्थ्याला। यावर्षी आता असा दरवर्षी महाराष्ट्रात खूप असंख्य विद्यार्थी एम्स लागत होते, यावर्षी 25 मुलं बी लागतील का नाही की ते सगळे पेपर फुटे लागतील, ही अशी अवस्था आहे। ज्याला 720 मार्क आहेत तोही एम्स दिली लागणार नाही, हे सगळे पेपर फुटल्याशिवाय एवढे मार्क पडत नाही। खूप कारण बिहारमध्ये, राजस्थानमध्ये, हरियाणामध्ये FIR दाखल आहेत की पेपर फोडलेला, ते विद्यार्थ्यांचा पेपर फोडला, पोलिसांची कारवाई केलेली आणि तो पेपर तेवढ्याच मुलांनी वापरला का? खूप मुलापर्यंत हा पेपर पोहोचलेला आहे। पुन्हा आम्ही औरंगाबाद संभाजीनगरच्या औरंगाबाद हायकोर्टमध्ये आम्ही ही दाद मागत आहोत आणि आम्हाला वन नेशन वन एक्झाम जर घ्यायची असेल तर खूप प्रामाणिकपणे घ्यावी, अन्यथा आमची CET खूप चांगली ही म्हणण्याची वेळ आहे।